नमस्ते. अंतरंग परीक्षण, इंटरनल क्रिटिसिझम म्हणजे काय, हे आता आपण पाहणार आहोत. इतिहासामध्ये संशोधन करताना बहिरंग परीक्षण झालं की अंतरंग परीक्षण सुरू होतं. बहिरंग परीक्षणामध्ये काही वेळेला हेतुपुरस्सर चुका केलेल्या असतात आणि स्वतःचा स्वार्थ किंवा काही गोष्टींच्या कारणाने किंवा अज्ञानामुळे या चुका केलेल्या असतात, किंवा काही वेळेला नकळत चुका होऊन जातात. नक्कल करताना किंवा माहिती लिहिताना, अनुवाद करताना या चुका होतात. अनेक प्रती उपलब्ध असतात, त्यामुळे गोंधळ उडतो आणि लेखक काही वेळेला खरा असतो, खोटा असतो, किंवा वेगवेगळ्या त्याचं सातत्य पण असतं नसतं. तर असे काही बहिरंग परीक्षणामधले अडथळे असतात. तसं अंतरंग परीक्षण करत असताना काही गोष्टी स्पष्ट होतात. जसं बहिरंग परीक्षण म्हणजे एखाद्याचं बाह्य स्वरूप अभ्यासणं, तसं अंतरंग परीक्षण म्हणजे त्याचे गुण तपासणं. मग कुठल्याही साधनाची चिकित्सा होते, मग ते एखादं पत्र असेल, एखादा अहवाल असेल, किंवा एखादं आठवण आत्मचरित्र असेल, एखादा नकाशा असेल, एखादा शिलालेख असेल, एखादा वटहुकूम असेल, कुठलंही साधन ते साधन आपल्या पुढे येतं, त्याचं बहिरंग परीक्षण आपण करतो. त्याच्यानंतर त्याचं अंतरंग परीक्षण सुरू करतो. अंतरंग परीक्षण सुरू करताना आपल्याला त्याचा काळ, स्थळ वगैरे गोष्टी माहिती झालेल्या असतात बहिरंग परीक्षणातून. अंतरंग परीक्षण करताना आपण कागदाच्या त्या साधनाच्या आत शिरतो आणि त्याचं विश्लेषण करतो, आतमध्ये जातो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातला संदेश शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. तो निश्चित शोधतोच आणि मग आपल्याला त्या साधनाचा ठाव लागतो. जर्मनीमध्ये रँकेने ही प्रथा सुरू केली. ही एक विशिष्ट पद्धत सुरू केली. इतिहासाला शास्त्र बनवण्यासाठी, अधिक शास्त्र शुद्ध बनवण्यासाठी रँकेने इतिहास संशोधनाची पद्धती विकसित केली. आणि पुराव्यांचा इतिहास म्हणजे जिथं पुरावा आहे तोच इतिहास, पुरावे जिथं नाही तो इतिहास असूच शकत नाही, अशी भूमिका ठामपणे घेतली. आणि बहिरंग अंतरंग परीक्षणाच्या पद्धती पुढे विकसित झाल्या. अंतरंग परीक्षणाची पद्धत रँकेने विशेष करून विकसित केली जर्मनीमध्ये, की नेमकं ठाव घेणं, सत्य आणि संदेश शोधणं साधनामधला. अंतरंग परीक्षणामध्ये त्याचा जो कर्ता आहे साधनाचा, त्याची मनस्थिती जाणण्यासाठी मानसशास्त्राचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो, सायकोलॉजीचा उपयोग होतो. ज्यांनी ते साधन किंवा जो पुरावा निर्माण केला आहे, एखादं पत्र असेल, वटहुकूम असेल, त्याची मनाची स्थिती, त्याचं व्यक्तिमत्व साधनातून व्यक्त होत असतं. तटस्थपणे जर आपण विचार केला, निरीक्षण केलं, तटस्थ निरीक्षण, साक्षी भावाने अलिप्तपणे निरीक्षण करून सत्य शोधणं, ही प्रक्रिया याच्यामध्ये असते. हा कळीचा मुद्दा आहे याच्यामध्ये. मग अंतरंग परीक्षणाचा वेगवेगळ्या टप्प्यातून प्रवास सुरू होतो. पहिला टप्पा म्हणजे वास्तववादी टीका करणं. वास्तववादी टीका ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे अंतरंग परीक्षणातली. ह्याच्यात पहिली गोष्ट, जो साधनाचा किंवा त्या पुराव्याचा कर्ता आहे, जनक आहे, तर त्याचा हेतू शोधतात, की त्याने कोणत्या हेतूने हे साधन निर्माण केलं. मग त्याचा जो हेतू आहे लेखकाचा, तो शोधला जातो आणि त्या हेतूची चिकित्सा केली जाते, की कुठल्या हेतूने त्याने हा हेतू निश्चित केला, याची चिकित्सा केली जाते. ही वास्तववादी टीका आहे, पहिला टप्पा आहे अंतरंग परीक्षणात. दुसरा टप्पा सुरू होतो, नकारात्मक टीका केली जाते. यामध्ये प्रत्येक विधान, प्रत्येक स्टेटमेंट हे तपासलं जातं, ते खरं आहे की खोटं हे ताडलं जातं, जाणलं जातं, आणि प्रत्येक विधानाबद्दल चौकशी केली जाते, संशय घेतला जातो, आक्षेप घेतला जातो, टीका केली जाते, त्यातल्या त्रुटी आणि चुका काढल्या जातात, दोष शोधले जातात. आणि या नकारात्मक तंत्रांचा वापर करून नकारात्मक टीकेतून पात्रता तपासली जाते. ज्या व्यक्तीने ते साधन किंवा तो पुरावा, उदाहरणार्थ एखादं पत्र निर्माण केलं आहे, तर त्याच्या अंगी सत्य जाणण्याची पात्रता आणि दर्जा होता का, हे आधी शोधावं लागतं. म्हणजे त्या साधनकर्त्याची योग्यता, अभियोग्यता, क्षमता ही निश्चित केली जाते.
आणि त्याच्यातून त्या कागदपत्राचा दर्जा लेवल ही कळते. स्थल काळ घटना संदर्भ हे महत्त्वाचे, त्याच्याबरोबर संदेश आणि त्यातला आशय देखील महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी नकारात्मक टीका ही महत्त्वाची असते. मग याच्यानंतर सकारात्मक टीका होते. त्याच्यामध्ये उत्कृष्ट चांगल्या चांगल्या बाबी काय काय आहे त्याच्यामध्ये त्या शोधल्या जातात. या साधनाचे गुण ठरवले जातात, प्लस पॉईंट मेरिट्स ठरवले जातात आणि मग साधनाचा कस ठरवून त्याच्यातून सत्य शोधलं जातं. मग याच्यानंतर चौथा टप्पा येतो संदेशांचा शोध. प्रत्येक साधनात एक संदेश आहे, चांगला वाईट काही ना काही संदेश आहे. त्या संदेशाचा नेमका सुस्पष्ट अर्थ शोधावा लागतो, अचूक संदेश शोधावा लागतो की याला म्हणायचं आहे का या साधनातून, ते शोधावं लागतं. आणि त्या संदेशातून एक ऊर्जा वाहत असते, एक अदृश्य ऊर्जा वाहत असते, ती शोधावी लागते, ती जाणून घ्यावी लागते. मग पाचवा टप्पा येतो अंतरंग वेधण्याचा. मग साधनाचं ओव्हरऑल परीक्षण केल्यावरती अंतरंग वेधतात. मग त्याच्यामध्ये त्या साधनकर्त्याचे जे काही हेतू आहेत, गुण दोष आहेत, हे सगळे लक्षात घेऊन योग्यता किंवा त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पूर्वग्रह आपल्या बाजूला ठेवून तटस्थ भावाने विश्लेषण करावं लागतं आणि अंतरंग त्याचं जाणून घ्यावं लागतं. एकंदरीत ओव्हरऑल संशोधनकर्त्याचं, त्या साधनकर्त्याचं जे काही मत आहे, पूर्वग्रह हे आपण लक्षात घ्यायचे आणि त्याला काय म्हणायचं हे जाणून घ्यायचं असतं. आता हे अंतरंग परीक्षण करताना काही अडथळे येतात आणि त्यावेळेला काही दक्षता आपल्याला ठेवायला लागते, काही उपाय आपल्याला योजावे लागतात. आता पहिला अडथळा तो पूर्वग्रह. एखाद्याने जर एखादं साधन तयार केलं असेल, पुरावा तयार केला असेल, एखादं पत्र लिहिलं असेल आणि तो जर एखाद्या देशाचा असेल, एखाद्या धर्माचा असेल, एखाद्या वंशाचा असेल, त्याचे त्याप्रमाणे विशिष्ट संस्कार असतात, श्रद्धा असतात, अनुभव असतात, वातावरण असतं, त्याचे काही पूर्वग्रह बनलेले असतात. हे सगळं लक्षात घ्यावं लागतं आणि तटस्थपणे त्याच्या मर्यादा आणि क्षमता या दोन्ही बाजू लक्षात घेऊन आपल्याला निरीक्षण करावं लागतं. दुसरं म्हणजे दबाव. हा जो कोणी साधन करताय, पुराव्याचा जनक आहे, पत्र, आत्मवृत्त, वटहुकूम, कुठलाही पुरावा ज्यांनी निर्माण केला त्याच्यावर काही दबाव होता का? राजकीय काही पुढाऱ्यांचा दबाव, राजाचा दबाव किंवा कोणाचा समाजाचा दबाव, जातीवातीचा दबाव काय होता का त्याच्यावरती? किंवा कोणत्या अधिकाऱ्याने त्याच्यावर दबाव आणला होता का? किंवा कोणत्या स्वतःच्या कल्पनांनी, अंधश्रद्धांनी, श्रद्धांनी त्याच्यावर दबाव होता का? कायद्याचा काही त्या काळातल्या दबाव होता का? परंपरांचा दबाव होता का? या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतात आणि त्याची अडचण लक्षात घ्यावी लागते की त्यांनी हे का तयार केलं, दबावातून तयार केलं की काय, किती दबाव होता, किती प्रमाणात होता, त्याने तो किती स्वीकारला आणि ते साधन निर्माण केलं, की दबाव रहित, दबाव जुगारून ते साधन निर्माण केलं, हे जाणून घ्यावं लागतं. पुढे आणखीन एक अडचण असते, स्वहित किंवा स्वार्थ. काही लोक स्वहित, स्वार्थासाठी, सेल्फिशपणा ह्याच्यासाठी एखादं साधन बनवतात, एखाद्याचं चरित्र लिहितात. फारशी त्याच्याविषयी आस्था नसते, माहिती नसते, पण केवळ तो पैसे देतो, एखादं पद देतो, प्रसिद्धी देतो म्हणून व्यावसायिकपणे केवळ शुद्ध स्वार्थासाठी असे ढोंगी लोक त्याचं चरित्र लिहितात. पैसे कमावतात, पद मिळवतात, स्तुती करून मोकळे होतात, परंतु खरा व्यक्ती वेगळाच असतो. तर हे जे काही निर्माण झालेलं साधन आहे, मग त्याचा जो साधन करताय तर त्याचा स्वार्थ किंवा त्याचा हेतू, त्याचं स्वहित हे समजून घ्यावं लागतं. त्याच्या प्रेरणा, त्याचे उद्देश समजून घ्यावे लागतात. आणखीन एक महत्त्वाची बाजू याच्यामध्ये ते एकांगीपणा. काही वेळेला एकांगी लिहिलं जातं पूर्णपणे. एखादा वकील जशी बाजू सिद्ध करण्यासाठी आपल्या ग्राहकाची, आशिलाची एकांगी पुरावे सादर करतो, दुसऱ्या बाजूकडे बिलकुल डोळे जाग करतो, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, तशा पद्धतीने लिहिलेलं असतं, साधन निर्माण झालेलं असतं. बरीचशी काही मुखपत्र असतात, ती एकांगी लिहितात, टीका करायची म्हणून टीका करतात, स्तुती करायची म्हणून स्तुती करतात. त्याच्यामुळे नेमकं कळतच नाही सत्य काय, असत्य काय. तर ह्या गोष्टी अंतरंग परीक्षण करत असताना आपल्याला समजून घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर अवास्तव माहिती असते. काय वेळेला उगाचच अवास्तव माहिती, नको ते मुद्दे एवढे चघळलेले असतात, एवढे उगाळलेले असतात की राईचा पर्वत करतात आणि पर्वताची राई करतात.
म्हणजे महत्त्वाची घटना दाबली जाते, अदृश्य म्हणजे गायब पण केली जाते. आणि छोटीशी घटना एवढी रंगवून रंगवून खुलवून असं वाटतं की तेवढी एकच घटना घडली, बाकी त्यावेळेला काही घडलंच नाही. ते सगळं लक्षात घ्यावं लागतं की त्या साधनामध्ये साधनकर्त्याने अवास्तव माहिती दिली आहे की काय. त्याचं परीक्षण करावं लागतं. अंतरंग परीक्षण करताना ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. पक्षपात सुद्धा असू शकतो. काही वेळेला राजकीय पक्ष किंवा विशिष्ट तत्वज्ञानाने संमोहित झालेले लोक मूलतत्ववादी, बौद्धिक दहशतवादी हे काय करतात की कोणाशी काही घेणं नसतं, त्यांची विचारधारा लादण्यासाठी नको नको ते बौद्धिक दहशतवादी कृत्य ते करतात आणि पक्षपाती होतात. मग संशोधकाला ते समजून घ्यावं लागतं की हे टोकाचा विचार करणारे आहेत की सम्यक आहेत, संतुलित आहेत, समान आहेत, तटस्थ आहेत, अलिप्त आहेत, सत्यवादी आहेत, न्यायवादी आहेत, विज्ञानवादी आहेत, तर्कवादी आहेत, बुद्धिवादी आहेत, की वाहून गेलेले आहेत, संमोहित झालेले आहेत, पछाडलेले आहेत, हे समजून घ्यावं लागतं. अंतरंग परीक्षण करताना ही फार मोठी जबाबदारी आपल्यावरती असते. त्याच्यानंतर सापेक्षता आहे. अंतरंग परीक्षण करताना सापेक्षता महत्त्वाची आहे. विवेकाने सापेक्षता येते. संशोधकाने दूर जाऊन निरीक्षण करावं, तटस्थ राहून निरीक्षण करावं साधनाचं, घटनेचं. त्यांनी त्याच्या कुठल्या बाजूचा स्वीकार करू नये. न्यायाधीशासारखं अलिप्त राहावं. जसं कमळ अगदी चिखलात असलं तरी ते स्वतंत्र असतं, चिखलापासून मुक्त सुंदर फुललेलं असतं. तसं प्रसन्न चित्ताने, शांत चित्ताने, अलिप्त भावाने, तटस्थ जागरूकतेने, अखंड सावधानतेने त्या साधनाचं परीक्षण करायचं असतं. अंतरंग परीक्षण हे असंच होतं. अंतरंगात शिरून, अंतःकरणात, त्या साधनाच्या अंतःकरणात शिरून त्याच्यामधलं जे सत्य आहे ते नेमकं काढावं लागतं आणि जे असत्य आहे ते सोडून द्यावं लागतं. अंतरंग परीक्षण ही इतिहासामधली एक सर्वात महत्त्वाची अशी कसोटी, सर्वात महत्त्वाची अशी टेस्ट आहे. परीक्षण आहे ते. नुसती परीक्षा नाही, परीक्षण आहे. मूल्यांकन पण नाही, परीक्षण आहे. मूल्यांकनात कुठेतरी मूल्य आहेत की नाही शोधला तर परीक्षेत फक्त ऑब्जेक्टिव्हिटी असते, पण परीक्षणामध्ये मात्र अंतर्दृष्टी असते. जसं न्यायाधीश निर्णय घेतात, तराजू सम्यक एकदम समान निर्णय घेतात, कुठंच खालीवर नाही, तशी समान सम्यक दृष्टी घेऊनच अंतरंग परीक्षण हे मुद्देसूदपणे केलं जातं. त्याच्यातला भावार्थ, मतितार्थ, आशय साधनातला शोधला जातो आणि तो इतिहासात प्रकट केला जातो. म्हणून अंतरंग परीक्षण हे इतिहासातलं फार महत्त्वाचं, जबाबदारीचं असं काम. आपण याचे प्रयोग करू शकता. एखादं साधन घेऊन त्या साधनाचं बहिरंग परीक्षण करा, त्यानंतर अंतरंग परीक्षण करा आणि मग आपल्याला कळेल की त्या साधनाचे अंतरंग काय, त्यातलं सत्य काय. आणि एकदा जर आपल्याला याची सवय झाली, याची साधना झाली, याचा सराव झाला, प्रशिक्षण आणि सराव, प्रशिक्षण आणि सराव, प्रशिक्षण आणि सराव याच्यातून नियमित नियमित साधना घडते आणि जशी जशी साधना वाढते तसं तसं ज्ञान वाढतं, अंतर्दृष्टीचा आपला विकास होतो. साधन मिळवा, साधनाचं अंतरंग परीक्षण करा, त्याच्यातलं सत्य, त्याच्यातला संदेश, त्याच्यातली ऊर्जा, त्याचे अंतरंग हे इतिहासाच्या शब्दातून प्रकट करा, इतिहासाच्या चित्रातून प्रकट करा. हे फार महत्त्वाचं असं काम आहे.